नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आता आपला पुढचा जो विषय आहे तो आहे आपला दुहेरी हेतू. आपणा सर्वांचं स्वागत आहे. प्रिय मित्र मैत्रिणींनो, आता आणखीन एक गोष्ट बघूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या द इग्नाइटेड माइंड या पुस्तकात एका दृष्टांताचे वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते लिहितात, तथापि ती एक विस्कळीत झोप होती आणि कधीतरी मध्यरात्री मी विचार करू लागलो की मानवजात जी देवाच्या सर्व निर्मितीपैकी सर्वोत्तम आहे, ही मानवजात हिंसाचारामुळे इतकी खोलवर का विभागली गेली आहे. मग मीच 5 लोकांमधील संभाषणाची कल्पना केली, जे एकत्रितपणे मानवी मनाच्या उत्कृष्ट गुणधर्मांचे प्रतीक आहे आणि ज्यांचे मी मनापासून कौतुक करतो. मी त्यांच्या काल्पनिक संवादातून उत्तर शोधत होतो. हा अनुभव स्वप्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक तीव्र आणि ज्वलंत होता. पण यापेक्षा अधिक चांगला शब्द न सापडल्याने मी त्याला स्वप्न असेच म्हणतो. आणि मग त्या स्वप्नात मला काय दिसलं की मी एका वाळवंटात उभा आहे, ज्याच्या आजूबाजूला कित्येक मैल वाळवंट पसरलेलं आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती आणि संपूर्ण वाळवंट त्या शुभ्र प्रकाशात न्हाऊन निघाले होते. मग तिथे 5 पुरुष उभे होते. महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन, सम्राट अशोक, अब्राहम लिंकन आणि खलिफा ओमर, जे एक वर्तुळ करून उभे होते आणि इतक्या जोरात वारं वाहत होतं की त्यांचे कपडे त्या वाऱ्याने फडफडत होते. आइन्स्टाईनची बोलण्याची पाळी होती. ते म्हणाले, माझा मित्र वर्नर हायझेनबर्ग याचा दृष्टिकोन मला सांगायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, पाश्चिमात्य देशात आम्ही एक मोठे सुंदर जहाज बांधले आहे. त्यात सर्व सुखसोयी आहेत, मात्र त्यात एका गोष्टीची कमी आहे आणि ती गोष्ट म्हणजे त्यात होकायंत्रच नाहीये आणि कुठे जायचे आहे ते त्या जहाजाला कळतच नाही. टागोर आणि गांधींसारख्या पुरुषांना आणि त्यांच्या आध्यात्मिक पूर्वजांना ते होकायंत्र मात्र सापडलेले होते बरं का. हा होकायंत्र मानवी रूपी जहाजात का ठेवले जाऊ शकत नाही, जेणेकरून दोन्हींना त्यांच्या जीवनाचा हेतू नक्कीच कळू शकेल. प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा तोच हेतू आहे ज्याची आपण चर्चा करत आहोत. तेजस्वी प्रकाश आणि अंधार पसरवतात अशा दोन्ही शक्तींमधील विरोधाभासावर आपण नुकतीच चर्चा केलेली आहे. एकाग्र राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे हेतू पुरस्सर तीव्र भावना असणे आवश्यक आहे. मग हा एक दुहेरी हेतू आहे. पहिला म्हणजे त्याची वैयक्तिक वाढ, नैतिक आणि बौद्धिक, आणि दुसरा जगाच्या उन्नतीसाठी योगदान देणे. वैयक्तिक वाढ म्हणजे एखाद्याच्या अफाट संभाव्यतांचा विकास होय. त्यामध्ये अशा सद्गुणांचा आणि मूल्यांचा विकास समाविष्ट आहे जे आपल्यापैकी प्रत्येकाला सुशोभित करतील. त्याचप्रमाणे अशा प्रतिभा आणि वैशिष्ट्ये यांचा विकास समाविष्ट आहे जे आपल्यामध्ये अद्वितीय जन्मजात वरदान म्हणून उपस्थित आहे. आपल्या जीवनाचा दुसरा हेतू जगाच्या कल्याणासाठी आणि मानवी कल्याणासाठी योगदान देणे आहे. हा दुसरा हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही क्षमता आणि कौशल्ये, सकारात्मक दृष्टिकोन आणि नैतिक गुण विकसित करणे आवश्यक आहे. खरे तर दोन्ही हेतू अविभाज्य आहेत. एकाचे यश दुसऱ्याच्या यशावर अवलंबून असते. कारण आपली नैतिक मानके आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा वातावरणाला आकार देतात, तर आपले वातावरण, सामाजिक संरचना आणि प्रक्रिया यांचा आपल्या मानकांवर तसेच वागणुकीवर प्रभाव पडत असतो. तर मग मानवी शांतता, कल्याण आणि समाज परिवर्तनासाठी आपण कोणते योगदान देऊ शकतो? तुम्ही कल्पनेने विचार करून प्रतिसाद देण्यासाठी एक अध्ययन कृती तुम्हाला देण्यात आलेली आहे. तिचा जे नंबर आहे तो आहे 4.2. वैयक्तिक विकास साधण्यासाठी आपल्याला दररोज विलक्षण प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे ज्ञान प्राप्त करण्यावर केंद्रित असले पाहिजे, ज्यामध्ये स्वतःबाबतचे ज्ञान, आपल्या निम्न स्वभावावर आणि पाशवी भुकेवर नियंत्रण करणे आणि आपल्यामध्ये अंतर्भूत असलेल्या नैतिक आणि आध्यात्मिक गुणांचा सराव करणे या सगळ्याचा समावेश असेल. आपण हे सर्व काही आनंदाने केले पाहिजे, कारण या गोष्टी आपल्याला खरे स्वातंत्र्य आणि मुक्तीकडे घेऊन जातील व जखडून ठेवणाऱ्या स्वार्थी इच्छांपासून आपण स्वतःला मुक्त करू शकू. धन्यवाद.